महाराष्ट्रासाठी पुढचे 4 दिवस महत्त्वपूर्ण आहेत। राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आलाय। मराठवाडा विदर्भाला उष्णतेचा अलर्ट देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र कोकणालाही इशारा देण्यात आलाय। तर साताऱ्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू झाला। नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्या। दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणं टाळा। वाढलेल्या उष्णतेने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघतोय। मार्चपेक्षा एप्रिल महिना अधिक तापदायक ठरू लागलाय। तर विदर्भ मराठवाड्यात अक्षरशः बाजून निघेल असं ऊन पडतंय। त्यातच आता हवामान विभागाने मराठवाडा विदर्भासह कोकण मध्य महाराष्ट्रात 4 दिवस उष्णतेचा लाटेचा इशारा दिलेला आहे। अनेक भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज आहे। अकोल्यात गेले 3 ते 4 दिवस पारा 43 ते 45 अंशाच्या दरम्यान आहे। असं असतानाही नांदेडच्या देगलूरमध्ये पाऱ्याने थेट 47चा आकडा पार केलाय। हा आकडा नागरिकांना धडकी भरवणारा असाच आहे। त्यातच हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानं टेन्शन अधिक वाढलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी काय काळजी घ्यावी ते पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। दररोज भरपूर पाणी प्या। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळा। घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, छत्रीचा वापर करा। डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा। लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका। उघड्यावरचं खाणं टाळा। ताजे अन्न खा। जास्तीत जास्त फळं खा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या।